मित्रांनो मस्त झुमर लावला एवढा मोठा फुल सर्कल मध्ये, खूप भारी वाटतं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो आत्ता मी निघालोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे फायर शो बघण्यासाठी। तर हे बघा, आता मी त्या सर्कलमध्ये आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड शिवाजी पार्क ते पोचलो आहे। आणि हे बघा, हा संपूर्ण परिसर कसा रोषणाईने भरलेला आहे, जाम भारी, फुल एकदम वेगळीच फिलिंग आहे। मंदार तर हा बघा, हा संपूर्ण परिसर कसा रोषणाईने भरलेला आहे, या साईडनी सुद्धा आणि पूर्ण या साईडनी सुद्धा। आणि हा आहे एंट्रन्स दीपोत्सवचा, आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर हे बघा, ग्राउंडमध्ये आलो आपण। ग्राउंडमध्ये आल्यावर पूर्ण ग्राउंडच्या चारी बाजूला लाइटिंग केलेली आहे। आणि हे बघा, आता बघूया फायर शो कधी सुरू होतो। एवढी सुंदर रोषणाई केली आहे ना इकडे।
मित्रांनो, मस्त झुमर लावला एवढा मोठा फुल सर्कलमध्ये, खूप भारी वाटतं आणि संपूर्ण रोडवर लाइटिंग आहे. तर ना मित्रांनो, हा फायर शो जाम भारी होता, खूप मस्त होता. तुम्ही सुद्धा नक्की पाहायला या. आणि आता आपण तोपर्यंत गार्डन फिरूया आणि गार्डनची रोषणाई पाहूया. तर ना मित्रांनो, फायर शो झाला. आता आपण पूर्ण हा ग्राउंड सर्कल आहे तो फिरतोय आणि आता आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याकडे. ॲक्च्युली ते एवढी लोक आहेत तर नीट फटाके पण एवढे उडत आहेत ना, तर नीट कोणाला फोटोसुद्धा काढता येत नाही. तर हे बघा, आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. आणि बघा, इकडे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आपल्या राजाचं पुतळा. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित दीपोत्सव 2025. मित्रांनो, इकडे जर तुम्ही फायर शो बघण्यासाठी येणार असाल ना, तर 7 ते 7:30च्या दरम्यान या. 7:30 वाजता फायर शो सुरू होतो, कधी कधी 7 वाजता येतो, तर 7 वाजेपर्यंत तरी नक्की या. आणि जर तुम्ही इथे फोटो वगैरे काढायला येणार असाल तर स्वतःच्या रिस्कवर या, कारण भरपूर गर्दी असते. फोटो काढायला तर अजिबात मिळत नाही आणि फोटो तर नीट काढतासुद्धा येत नाही, भरपूर गर्दी असते. आणि शक्यतो बाईक आणि 4 व्हीलर घेऊन येऊ नका, चालत या. दादर स्टेशनवरून हार्डली 10 ते 15 मिनटावर आहे. चला, ही व्हिडिओ इथंच संपवूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.